मला वाटतं की दुर्दैवाने या दोन्ही जागांवर तत्कालीन लोकप्रतिनिधी माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय कर्डिले साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळे या पोटनिवडणुका त्या ठिकाणी संपन्न झाल्या आणि दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. म्हटलं तर दोन्ही नेत्यांचं जाणं आपल्या सर्वांच्यासाठी दुःखदायक बाब आहे आणि त्या सर्वांना त्या ठिकाणी मानवंदना देत मला वाटतं की महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. या दोन्ही लोकप्रतिनिधींचं मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. पश्चिम बंगालचा निकाल समोर आलेला आहे, अपेक्षेप्रमाणे हा निकाल नाही, निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर पश्चिम बंगालमध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांच्यापासून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत होते. आपण जर बघितलं असेल तर अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पक्षवाढीच्यासाठी यातना भोगल्या, अनेक त्रास सहन केला आणि आज आपण पाहतो तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला एक चांगलं मोठं यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याच पद्धतीने आसाममध्येही चांगलं मोठं यश मिळालेलं आहे, पांडिचेरीमध्ये यश मिळालेलं आहे. मी नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, शिवसैनिकांच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. मला बरं झालं ते आत्ता बोलले, का खरं म्हणजे हे त्यांनी आधीच बोलायला पाहिजे होतं. त्यांच्या बोलण्याला आता कोण किंमत देणार नाही, कारण पश्चिम बंगालनेही तो निकाल स्वीकारलेला आहे, त्याच्यामुळे यांच्या बोलण्याला काही किंमत नाही. केरळमध्ये इतर दुसऱ्या राज्यांमधले निवडणूक आयोग, तिथले मशिनरी ते योग्य होतं आहे आणि जिथे त्यांच्या विरोधात निकाल गेले तर तिथे टीका टिप्पणी मला वाटतं ही लबाडी आहे. तामिळनाडूमध्ये लोक लढले आणि नाही, ठीक आहे. शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्याला जनतेचा कौल स्वीकारावा लागतो. त्यांनी, मी बघितलं बातम्यांमध्ये, त्यांनी बरीच आश्वासनं त्या जनतेला दिलेली आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्या आश्वासनांची पूर्तता करावी लागेल. काय मला वाटतं की अबू आझमींचा गैरसमज असेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मराठीच्या संदर्भामध्ये त्यांच्या भावना स्पष्ट नमूद केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे, लिहिता वाचता आलं पाहिजे, ही आपली सगळ्यांची भूमिका आहे. आणि हो, त्याची अंमलबजावणी करत असताना कदाचित काल जर कोण दुसऱ्या बाहेरच्या राज्यातला आलेला असेल तर त्याला एक दिवसामध्ये लगेच ती भाषा काय येणार नाही, किंबहुना मग त्या भाषेच्यासाठी गुंडगिरीचा वापर योग्य नाही, अशी त्यांची भूमिका आहे. दादा, आपले जे शेतकऱ्यांना विचारात घेतलं जात नाही, सध्या जो काही जमीन मोजणीचा वाद जो आहे तो आपल्याला चिघळल्याचं पाहायला मिळतं. शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज झाल्याचा आरोप, पोलीस बळाचा वापर केला जातो प्रशासनाकडनं, असं स्वतः नाही, खोसकर साहेबांशी मी स्वतः संवाद साधेन. त्यांचे नेमकं काय अडचणी आहेत किंवा त्यांचं काय मनोगत आहे ते ऐकून घेईल आणि तो प्रश्न कसा सुटेल ते पण आम्ही बघू. सिंहस्थ कामांचा आपण आढावा घेत आहे. वाहतूक कोंडी होते, शहरातले नाशिककर कुठेतरी त्रस्त झाले, एकूण कशा पद्धतीने विकास कामांना नाही, आता विकास कामं जर आपल्याला हवी आहेत तर थोडासा त्रास पण सहन करावा लागेल. आणि आपल्याला माहिती आहे की काही महिन्यांमध्ये कुंभमेळा पण संपन्न होणार आहे, काही दिवसांमध्ये पाऊस चालू होईल
आणि मग या पार्श्वभूमीवर ही कामं लवकरात लवकर पूर्ण करणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून नाशिककरांना मी विनंती आवाहन करेन की ही वस्तुस्थिती आहे की त्रास होतो आहे. आता आम्ही पण पुढून आलो. हां, म्हणजे द्वारका सर्कलचा जो आपला रेग्युलर पॉईंट होता त्याच्याऐवजी पुढे जावं लागलं आहे आपल्याला. पण आता ह्या थोड्या गोष्टी काही दिवस आपल्याला सहन कराव्या लागतील. दादा, बच्चू कडूंनी आपल्या पंकज शिंदेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय गप्प बसणार नाही, आपण कसं बघताय या वक्तव्याकडे? मला वाटतं की त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. शिवसैनिकांच्या त्या भावना असणारच आहेत. बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर ऑपरेशन बच्चू कडूंमुळे शिवसेनेची ताकद निश्चितपणे वाढणार आहे. एक लढाऊ नेता कार्यकर्ता बच्चू कडू जी आहेत आणि त्यांनी आता शिवसेनेचा धनुष्यबाण भगवा झेंडा, तसे ते मूळ शिवसैनिकच आहेत. त्यांची सुरुवात मला वाटतं की शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख म्हणून ते राहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना नवीन शिवसेना सांगण्याची काही गरज नाही. नाशिक शिवसेना देखील 29 मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला परत तिकडे काहीतरी